नमस्कार डिअर RCCians, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. आत्ताच नीट 2024चा पेपर झाला. माझ्यासोबत पार्थ आहे, जो ज्यानं खूप 2 वर्ष खूप जिद्दीनं अभ्यास केला. तो फ्रेशर आहे, त्यानं 2 वर्ष खूप जिद्दीनं अभ्यास केला. मला आठवतं आहे पहिला दिवस ज्यावेळेस पहिल्यांदा आमची फाउंडेशनची एक्झाम झाली होती आणि पार्थला मी स्टेजवर घेतलं होतं आणि त्याला तो पहिला आला होता क्लासमध्ये आणि त्याला विचारलं वडील काय करतात, तो कुठला आहे प्रॉपर. त्यानं सांगितलं असं मी माझे वडील कोर्टामध्ये असतात आणि आज त्यानं ते 2 वर्ष मेंटेन केला, ती लिगसी. त्यानं चांगला अभ्यास केला. आज त्याला नीटचा पेपर झाला. आपण त्याच्याकडनं प्रतिक्रिया घेऊयात की त्या नीटचा पेपर कसा गेला आणि RCCमधून जे शिकवतात किंवा जे पेपर असतात ते काय क्वालिटी होती, नीटचा काय होता. मी पार्थला विचारतो. पेपर सोपाच होता एकदम आणि केमिस्ट्रीचे जर बोलेल तर सगळे नोट्समधून आले होते, काहीच नोट्सच्या बाहेर नव्हतं. सगळे NCERTच्या लाईनमधून आलं होतं. जशाच तशा लाईन उतरवल्या होत्या पेपरमध्ये आणि लास्टला जे मोठेवकर सरांनी P ब्लॉक आणि DNA ब्लॉकची रिव्हिजन घेतली होती, सगळे क्वेश्चन्स त्याच्यातूनच आले. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आला. लगेच सगळे आठवले, सगळे टिक केले. खूप सोपा होता केमिस्ट्री. बायो थोडे कन्फ्युजिंग ऑप्शन्स होते पण तरी इतकं टफ नव्हता आणि फिजिक्स पण नॉर्मल लेवलवर गरज होती. पार्थ, तुला आपली टेस्ट सिरीज RCC टेस्ट सिरीज आणि नीटचा पेपर याच्यावर तुला काय असं काय वाटते बाबा, नीटची RCC टेस्ट सिरीज प्रॉपर ट्रॅक होती सर? म्हणजे काय तुला तुझं काय ओपिनियन आहे RCC टेस्ट सिरीज नीटमध्ये पेपर? खूप फरक होता दोघं पेपरमध्ये, कारण RCCची टेस्ट सिरीजची लेवल जी आहे ती खूप हाय होती आणि त्या लेवलला जर प्रॅक्टिस केली तर नीटचा पेपर खूप इझी जातो, खूप जास्त इझी. काहीच विशेष आणि नवीन प्रश्न एक पण नाही वाटत आपल्याला. सगळे क्वेश्चन्स पाहिलेले असतात. सगळे टेस्ट सिरीजमध्ये इतक्यांदा वेगळ्या वेगळ्या टाईपने तेच क्वेश्चन विचारले जातात की म्हणजे तो कसाही फिरवून विचारला पेपरमध्ये तरी आपल्याला नवीन बिलकुल वाटत नाही. एकदम पाहता क्षणी टिक होता आन्सर. त्याच्यामुळे खूप फायदा झाला टेस्ट सिरीजचा. सगळे टेस्ट सिरीज जर चांगले दिले आणि ॲनालिसिस केलं तर एकदम सोपा जातो पेपर. तुला असं वाटतं मोर दॅन RCC टेस्ट सिरीज मोर दॅन सफिशियंट? हो खूप म्हणजे खरं बोलतोस? हो खरंच मी तेच केलं. सगळे एक पण टेस्ट मिस नाही केली. सगळे टेस्ट सॉल्व केले, नीट ॲनालिसिस केलं. लगेच पेपर झाल्यावर DSPमध्ये येऊन सरांची डाऊट क्लिअर केले. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही. RCCच्या पूर्ण टीमचं खूप आभारी आहे, कारण त्यांनी इतक्या हाय लेवलवर आमची प्रॅक्टिस करून घेतली की आम्हाला म्हणजे सगळे क्वेश्चन्स बेसिक वाटत होते एकदम, की जे असे फाउंडेशनमध्ये वगैरे शिकवतात तसल्या लेवलचे क्वेश्चन्स वाटले सगळे. त्यामुळे खूप सोपा गेला पेपर. थँक्यू मोठेगावकर सर, थँक्यू टीम RCC. मैं भी दिल से RCCian. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.